हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. चिरदृष्टी मार्ग. ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की ज्याच्याकडे अमर्याद ताकद असते तो देशाचा कारभार चालवण्यास योग्य असतो आणि अशी सत्ता तत्वे दीर्घकाळ टिकतात. ताकद सुदृढ करण्यासाठी अशी सत्ता तत्वे सुव्यवस्थित रुजवावी लागतात. हाच सदा शाश्वत आणि चिरदृष्टी असलेला मार्ग आहे. लाओत्से सांगतो की अमर्याद अक्षय ताकद असलेलाच राज्यकारभार करण्यास योग्य आहे. असे राज्य दीर्घकाळ टिकते. अशी अमर्याद अक्षय ताकद या विश्वात एकमेव आहे आणि ती म्हणजे आत्मऊर्जा. पूर्वी साधू, संन्यासी, योगी यांच्या सल्ल्याने राजे राज्यकारभार करत असत. राजांकडून साधू, संन्यासी, योगी यांचा यथोचित मान राखला जात असे. राजे साधू, संन्यासी, योगी यांच्या पायाशी बसत असत. राज्य त्यांचेच आहे असे त्यांना अर्पण करून, स्वतःकडे दास्यभाव ठेवून, तशी भावना ठेवून ते त्यांना उपदेश करायला विनमत असत. साधू, संन्यासी, योगी यांचा सल्ला फार मोलाचा असे, कारण त्यांना स्वतःला धनसंपत्ती, वैभव, सत्ता यात जराही स्वारस्य नसे. ते परिपूर्ण निस्वार्थी, निस्पृही, निस्संगी, निर्मळ, निर्लेप असल्यामुळे त्यातील दिलेला सल्ला हा सदा राज्याच्या, प्रजेच्या, सर्वांच्या हिताचाच असे. लाओत्से म्हणतो की अशा प्रकारे जेथे सल्ला दिला जातो आणि जेथे त्याचे पालन केले जाते तेथे सत्तास्थाने प्रदीर्घ कालावधी टिकतात. असे राज्य सुराज्य म्हणून ओळखले जाते. आज सत्तेचे सारे गणितच बदलले आहे. जो सत्ता उपभोगी इच्छितो त्याच्यात सत्ता पिपासू वृत्ती लपलेली असते. त्याला निरपेक्ष वृत्तीने दिलेला सल्ला रुचणे शक्य नसते. त्यामुळे आज साधू, संन्यासी, योगी हे राजकारणापासून दूर फेकले गेले आहेत. जे सत्ताधीशांच्या जवळ आहेत ते राजकीय गुरु आहेत. त्यांचा साधू संतांशी आणि संन्यासी, योगी यांच्याशी काहीही संबंध नाही. ते सत्ताधीशांच्या सोयीने सल्ला देत असतात. त्यात आता नवीन भर म्हणजे स्वतःला योगी म्हणवणारेच राजकारण करू इच्छितात. याचा अर्थच ते योगी नाहीत हे ते स्वतःच सिद्ध करत आहेत. समाज एक अराजक आहे. त्याला काबूत ठेवणे अशक्य आहे. त्यासाठी सत्तेपेक्षा श्रद्धा उपयुक्त आहे. ज्याच्यावर श्रद्धा नाही त्याने लाठ्या, बंदुकीच्या गोळ्या मारल्या तरी समाज त्यांना झेलतो, परंतु त्याचे समाज ऐकत नाही. परंतु ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचा नुसता इशारा, एक शब्द पुरे होतो. समाज त्याप्रमाणे झुकतो. अशा श्रद्धास्थानासाठी समाज काहीही करतो. यास्तव लाओत्से सांगतो की ताकद सुदृढ करण्यासाठी अशी सत्ता तत्वे सुव्यवस्थित रुजवावी लागतात. हाच सदा शाश्वत आणि चिरदृष्टी असलेला मार्ग आहे. जेथे समाजाला एकसंध ठेवणारी श्रद्धा जपली जाते, रुजवली जाते, जोपासली जाते तेथे राज्याची ताकद महाविलक्षण असते. जिहादी कितीही निंदनीय असले तरी त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणाऱ्या आजच्या सत्ताधीशांना हे समजावून सांगणार कोण? रूलिंग अ बिग कंट्री. रूल अ बिग कंट्री as you would fry small fish. Who rules the world in accord with Tao shall find that the spirits lose their power. It is not that the spirits lose their power, but that they cease to do people harm. It is not only that they cease to do people harm, the sage himself also does no harm to the people. When both do not do each other harm, the original character is restored. मोठा देश चालवणे. एखादा छोटासा मासा तेलात तळावा त्याप्रमाणे मोठ्या देशाचा कारभार करावा. जो जगाचा कारभार ताओ तत्वाप्रमाणे करतो त्याला असे जाणवेल की त्याची उत्साहाने काम करण्याची निश्चयात्मक शक्ती कमी झाली आहे. त्याची उत्साहाने काम करण्याची निश्चयात्मक शक्ती कमी झाली आहे. तसेच त्यांनी लोकांचे नुकसान करणे बंद केले आहे. त्यांनी लोकांचे नुकसान करणे बंद केले आहे इतकेच नव्हे तर योगी स्वतः लोकांचे नुकसान करीनासे झाले आहेत. जेव्हा दोघेही एकमेकांचे नुकसान करत नाहीत त्यावेळी ते मूलभूत ताओ तत्व
पुनर्स्थापित होते. देश चालवणे नाजूक. ओवीच्या सुरुवातीला लाओ त्से म्हणतो की एखादा छोटासा मासा तेलात तळावा त्याप्रमाणे मोठ्या देशाचा कारभार करावा. लाओ त्सेने येथे देशाच्या कारभाराची छोटा मासा तळण्याशी तुलना केली आहे. हे एक रूपक आहे. तसे पाहिले तर एखादा छोटा मासा तळणे हे एक किरकोळ काम आहे. लाओ त्से सुचवतो की देश मोठा असला तरी काळजी करण्याचे कारण नाही. अशा देशाचा कारभार करणे मुळीच कठीण नाही. येथे छोटा मासा आणि मोठा देश असे परस्पर विरुद्ध द्वंद्व लाओ त्सेने रूपक म्हणून वापरले आहे. परंतु एक छोटा मासा तळणे म्हणजे काय ते उमजले की मोठ्या देशाच्या कारभाराचे रहस्य उमजे. मासा जितका छोटा असतो तितका तो तळणे हे अति नाजूक काम असते. जरा जरी जास्त वेळ तेलात राहिला तर तो करपण्याची शक्यता असते. तसेच किंचित जरी कमी तळला गेला तरी तो कच्चा राहतो. अशा प्रकारे कोणत्याही अतिटोकाला तळला तरी तो खाण्यालायक होत नाही. त्याची चव बिघडते. त्यासाठी नेमका मध्य साधावा लागतो, तरच तो चविष्ट होतो. याचबरोबर तेल अति होऊन ते माशामधून ओथंबत बाहेर आले तर खाताना मासा तेलकट लागतो. यास्तव त्या माशात तेल योग्य तितकेच जिरले पाहिजे, तरच तो मासा उत्तम प्रकारे तळला गेला असे म्हणता येईल. याचप्रमाणे मोठ्या देशाचा कारभार चालवणे हे सहज शक्य असले तरी फार जिकिरीचे आणि नाजूक काम आहे. तत्वे कितीही चांगली असली तरी देश चालवताना या तत्वांचा अतिरेक होऊ नये. तेथे सर्व घोटाळा होतो. काही देश धर्माच्या नावावर चालवले जातात तर काही देश निधर्मी तत्वावर चालवले जातात. तसे दोन्हीही अतिरेक करणारे देश कधीही सुजलाम सुफलाम होत नाहीत. तेथे यादवी माजते. धर्माच्या तत्वावर देश चालवताना त्या देशातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतात. परंतु निधर्मी तत्वावर चालवले जात असलेल्या देशात गोंधळ असतो. कारण लोकांना नक्की श्रद्धास्थान कोणते तेच समजत नाही. साराच नुसता गोंधळ असतो. परंतु सर्व धर्मांना समान वागणूक देणारा देश सदा उन्नती करतो. तेथे सर्वांना समान स्वातंत्र्य असते आणि त्याचबरोबर कोणी कोणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणली तर त्याचे परिमार्जन करणे सहज शक्य होते. कारण तेथे देशाचा असा एकच एक धर्म नसतो. यामुळे कडवेपणा नसतो. योगी सदा मध्यावर असतात. ते कोणत्याही विशिष्ट धर्माचा पुरस्कार करत नाहीत. ते आत्मपुजारी असतात. ते कोणत्याच विशिष्ट देवदेवतेत, आश्रमात, मठात अडकलेले नसतात. सर्व धर्म, देव, देवता, साधू महाराज यांच्या अतीत असलेल्या आत्मतत्वाचा ते पुरस्कार करतात. येथे मतांतरे असण्याचा प्रश्नच येत नाही. कारण या सर्वांमध्ये आत्मतत्व असतेच. ते कोणीही नाकारू शकत नाही. अशा ठिकाणी कसलेही अराजक न माजता देशाचा कारभार कसा शांतपणे सुरू राहतो. हरि ओम.